नमस्कार मित्रांनो, आज किती तारीख रे अक्षय? 3 तारीख आज. आणि गावाला आलो होतो. मित्राचा साखरपुडा होता. परवा लग्न आहे आणि आता साखरपुड्याला आलोय. इथे खेडमध्ये दाबिल गाव आहे, हायवेलाच, कोकण मुंबई गोवा हायवेलाच गाव आहे. तिथे आलोय. हे बघा माझ्या मागे आता आम्ही आलोय आणि साखरपुडा थोड्या वेळात चालू होईल. तर मित्र वगैरे येतोय आता मागे. रोहित ज्याचा साखरपुडा येतो तो येतोय आता आणि तिथून आम्ही इथे थोड्या वेळात साखरपुडा चालू होईल. हे लोक आल्यानंतर तर आम्ही पुढे आलोय, कारण की आमची गाडी लवकर निघाली म्हणून लवकर पुढे आलोय. तर तुम्हाला दाखवतो कोकणातील साखरपुडा कसा असतो, समारंभ काय असतं, कोकणातला साखरपुडा कसा असतो, काय धावपळ, तर तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला तुम्हाला दाखवतो काय तयारी असते गावची, कशी असते, वातावरण कसं असतं ते तुम्हाला दाखवतो. चला. आता संध्याकाळची 7:30 वाजले, 6-7 वाजले. हे बघा संध्याकाळचं वातावरण आहे कोकणातलं, गावातलं. हे बघा इथे आतमध्ये ते घर आहे, तिकडे साखरपुडा आहे. तुम्हाला आवाज पण येत असेल तिकडे. आणि हे ते गाव आहे दाबिळ म्हणून, तिथे आलोय. तुम्हाला दाखवतो. आता आतमध्ये चाललोय मी. आमचा नवरदेव पण येऊन बसला इथे. थोड्या वेळात साखरपुड्याची तयारी पण चालू होईल. नवरा पण तयार होऊन आला. हे अक्षय, रे अक्षय बरी म्हटली ना. हे सगळं करवलं, हे करवल्या, हे करवल्या. आहेत सगळे
पाणी हवं मला ओपन करून दे काय गाण्या बोलतोय गाणी बोलताय आवाजच येत नाही गपचूप बोलतोय उलटी उलटी कुठं दिला गाणं बोललं ते
हात जरा जरा हात खालून लावतो घाबरलायस तू? पेढा घे पेढा घे साखर काय साखर नंतर दे एकच घेतली असतो अक्का बरोबर आता अक्का बरोबर रोहित अक्का नेमकं वाढलेलं आले यांचं काहीतरी चाललंय डोका टाकायचा असतो डोका टाकायचा असतो एकटा नाही पडायचा रोहित थांब रोहित एकटा नाही अरे रोहित सोबत रोहितला खायला लागले एवढी का खायला लागली मावळात माणसं बघ किती आहेत रोहित लक्ष दे एकदा कमर मूर्ती सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण या ठिकाणी चौका दीक्षा श्रीमती नंदा कृष्णा कलमकर दाभिळ यांची सुकन्या, त्याचप्रमाणे चिरंजीव रोहित श्री रमेश यशवंत सायकर बारकी पोरं आलीत ना, मस्ती करा आली. जामगे कोंडळेकरवाडी तालुका दापोली यांचे ज्येष्ठ पुत्र यांचा या ठिकाणी हा साखरपुड्याचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या आपले इष्ट मित्र सगळे सोयरे यांच्या साक्षीने आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी दूरदूरून लोक आलेले आहेत. विशेष करून मंडणगडचे आपले कुंभार समाजाचे अध्यक्ष शंकरजी म्हापरळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. असेच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी या साखरपुड्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. दाभिळ गावातर्फे त्यांचं सर्वांचं या ठिकाणी पुनश्च मी स्वागत करतो. दोन्ही यजमानांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि
आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचे आभारही मानतो आणि दोन्ही मालकांतर्फे अशी विनंती करण्यात येते की कोणी भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये. भोजनाची व्यवस्था हरिभक्तपरायण प्रकाश जामसुदकर यांच्या सभामंडपामध्ये केलेली आहे. सर्वांनी आलेत तसेच या कार्यक्रमामध्ये आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे या गावच्या पोलीस पाटील याच्यावर उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी दाभिळ कुंभारवाडीतर्फे स्वागत करण्यात येत आहे आणि सांगितल्याप्रमाणे सर्वांनी भोजनाची व्यवस्था हरिभक्तपरायण प्रकाश जामसुदकर यांच्या सभामंडपामध्ये केलेली आहे. तेव्हा सर्वांनी हा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी पुनश्च विनंती करण्यात येते. धन्यवाद. अशा तऱ्हेने साखरपुडा संपन्न झालेला आहे. हा ब्लॉग आता इथे संपवतात. आता जेवणाची तयारी, जेवण आम्ही निघणार, आता जेवण निघणार. हा ब्लॉग इथे संपवतो. चला, बाय बाय.